हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपण बघा लहानपणापासून शिकत आलो की आपला जो भारत देश आहे तर तो आहे कृषीप्रधान देश. आणि कृषी व्यवस्थेशी संबंधित बऱ्याचशा गोष्टी आपल्या भारत देशामध्ये केल्या जातात. कृषी व्यवस्थेशी संबंधित बरेचसे सणवार आपण करत असतो आणि त्याच्याशी संबंधित हा एक जो सण आहे म्हणजे संक्रांतीचा जो सण आहे तर तो सुद्धा कृषी व्यवस्थेशीच रिलेटेड आहे. आणि हा जो सण आहे तर तो बघा बऱ्याच भागामध्ये बऱ्याच प्रदेशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो आणि सगळे आपापल्या परीने हा जो संक्रांतीचा उत्सव आहे तर तो साजरा करतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा म्हणजे हा जो सण आहे तर तो साजरा करण्याची बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने हे सण साजरे करतात. बरेच लोक अगदी साधी पूजा करतात, बरेच लोक सुगड पूजन करतात, आपलं सौभाग्य अखंड राहावं याच्यासाठी म्हणून म्हणजे बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरे करतात. सुगड पूजन आहे किंवा बऱ्याचशा पद्धती आहेत. तर बघा आज ना मी घरी हळदी कुंकू ठेवलेला आहे. म्हणजे ही सुद्धा एक म्हणजे आपलं जे सौभाग्य आहे तर ते अखंड राहावं त्याचीच म्हणून एक ही प्रथा आहे की हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि ज्या हळदी कुंकवासाठी स्त्रिया आपण बोलवतो तर त्यांना वाण स्वरूपात भेट स्वरूपात काहीतरी देणं. तर ही सुद्धा जी प्रथा आहे तर ती आपल्या सौभाग्याशी संबंधित आहे. तर मी सुद्धा घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की संक्रांतीसाठीची म्हणजे सुवासिनी स्त्रियांच्या स्वागतासाठीची थोडीफार तयारी मी केलेली होती आणि त्यानंतर मग बाहेर ना दाराच्या समोर रांगोळी वगैरे काढायची राहिलेली होती. म्हणजे अर्धं जे आहे तर ते मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि बाकीचं त्या समोरचं जे आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर बाहेर ना दाराच्या समोर रांगोळी काढायची राहिलेली होती तर थोडीशी रांगोळी मी काढली आणि त्यानंतर ही जी रांगोळी आहे तर ते किट्टूनी काढली आणि त्यानंतर आमच्या शेजाऱ्यांच्या इथे सुद्धा हळदी कुंकू होतं तर त्यांनीसुद्धा मस्त छान अशी रांगोळी काढली आणि मधामध्ये ना थोडीशी जागा खाली होती. तर सानू म्हणाली की ही जागा खाली ठेवण्यापेक्षा इथेसुद्धा मी एक छोटीशी छानशी रांगोळी काढून देते. तर तिने अशी ना इथे रांगोळी काढून दिली. तर जवळपास जे काही थोडंफार डेकोरेशन होतं, जी काही थोडीफार साजसज्जा होती तर ती आटोपली आणि त्यानंतर मग मी ना नाश्त्याच्या म्हणजे नाश्ता बनवायचा कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अप्प्यांसाठीचे डाळ म्हणजे मिक्स डाळी आणि जे तांदूळ आहेत तर ते मी भिजत घातलेले होते. तर ते सकाळी 12-12:30च्या दरम्यान मी त्यांना वाटून घेतलं आणि त्यानंतर मग इथे बघा जी चटणी आहे म्हणजे अप्प्यांसोबत खाण्यासाठीची जी चटणी आहे तर ती मी इथे बनवायला घेतली. सगळे जे म्हणजे जे जे साहित्य चटणीसाठी लागतं तर ते ना थोडंसं तेल टाकून ना त्यांना रोस्ट करून घेतलं आणि त्यानंतर इथे त्यांना वाटायला घेतलं आहे. एका ताईला ना चटणीची रेसिपी हवी होती तर ती बघा जी चण्याची डाळ आहे तर त्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं, मिरचीचे काप टाकायचे आणि तिला ना भाजून घ्यायची. त्यानंतर मग त्याच कढईमध्ये म्हणजे डाळ बाहेर काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये थोडेसे जे शेंगदाणे असतात तर ते परतून घ्यायचे. थोडंसं खोबऱ्याचं कीससुद्धा टाकायचं. सगळं थंड झालं की त्यांना आधी ना ड्राय मिक्सरमध्ये ना म्हणजे मिक्सरमध्ये पाणी न घालता त्यांना ना पूर्ण बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी आणि दही टाकून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्यानंतर त्यांची कन्सिस्टन्सी मेंटेन करून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे या चटणीमध्ये ना तडका टाकायचा. तर तापलेल्या तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, लाल मिरची तर हे घातलं आणि ती जी फोडणी आहे तर ती फोडणी चटणीवर ओतलेली आहे. तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी चटणी आहे पण खायला ना खूप छान वाटते इडलीसोबत, अप्प्यांसोबत. सोबतच बघा आपण ढोकळे वगैरे बनवतो, डोसे बनवतो तर त्यासोबत ही जी चटणी आहे तर ती खायला खूप छान वाटते आणि अगदी इन्स्टंट बनते. म्हणजे डाळ वगैरे भिजत घालण्याची काहीही गरज नाही. तर आधी चटणी बनवून ठेवली आणि त्यानंतर मग इथे अप्प्याची तयारी करायला घेतली मी. कारण बघा जेव्हा एकत्रच मग सगळ्या बाया येतात ना तर त्यावेळेला ना खूप धावपळ होते. तर म्हणून मग माझी इच्छा होती की आधी ना थोडेसे जे अप्पे आहेत तर ते ना काढून ठेवून द्यायचे डब्यामध्ये. म्हणजे पॅकबंद डबा असला की जे अप्पे आहेत तर ते थंडे होत नाही. कारण मग एकाच वेळेला आपण सगळं करतो म्हटलं ना तर थोडासा प्रॉब्लेम जातो. तर त्यामुळे मग आधी थोडंसं प्री प्लॅनिंगली असलेलं बरं असतं. तर बघा पीठ ना पाहिजे तेवढं फर्मेंट काही झालेलं नव्हतं.
तर त्यामुळे मग मी त्याला ना थोडी वेळ ना उन्हामध्ये ठेवलं. म्हणजे हे जी डाळ आणि तांदूळ आहेत तर ते मला ना सकाळीच वाटायला हवे होते, पण मी कामाच्या नादामध्ये विसरली आणि त्यामुळे मग त्यांना ना मी 12-12:30च्या दरम्यान वाटलं आणि 3:30-4च्या दरम्यान मला हे जे अप्पे आहेत तर ते बनवायचे होते. कारण 5-5:30च्या दरम्यान मी सुहासिनी स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलावलेलं होतं. पण पीठ पाहिजे तेवढं काही फर्मेंट झालेलं नव्हतं, तर म्हणून मग त्यामध्ये मला ना थोडासा जो रवा असतो आणि थोडासा खाना सोडा असतो तर तो ॲड करावा लागला. तर फायनली अप्प्यांचं जे मिश्रण आहे तर ते बनवून तयार झालेलं. पण यामध्ये ना मला थोडासा सोडा टाकावा लागला, कारण अप्पे जे आहे म्हणजे पीठ जे आहे पाहिजे तेवढं काही फर्मेंट झालेलं नव्हतं. त्यानंतर इथे अप्पे बनवायला घेतले. म्हणजे बऱ्याच ताईंची ना तक्रार असते की अप्प्याच्या साच्यांमध्ये अप्पे चिकटतात आणि जळतातसुद्धा. तर बघा, अप्प्याचा जो साचा आहे ना तर तो आधी ना थोडासा प्रीहीट होऊ द्यायचा. त्यामध्ये तेल टाकायचं आणि अप्पे टाकताना बघा आधी आजूबाजूची जी जागा आहे ना ती भरून घ्यायची आणि त्यानंतर मग मधामध्ये अप्पे टाकायचे. त्यानंतर मग मीडियम टू लो फ्लेमवर ना 4 ते 5 मिनिट त्यांना शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर परततानासुद्धा मधातली जी बाजू आहे म्हणजे मधातले जे 3 अप्पे दिसतात तर ते आधी पलटवून घ्यायचे आणि त्यानंतर मग आजूबाजूचे जे अप्पे आहेत तर ते नंतर पलटवून घ्यायचे. तर अशा प्रकारे जर तुम्ही अप्पे बनवले तर तुमचे अप्पे अजिबात जळणार नाहीत आणि चिकटणारसुद्धा नाहीत. किंवा कधीकधी जर कोटिंग निघाली नॉनस्टिकची तर त्यामुळे सुद्धा आपले अप्पे ना चिकटतात. ज्या चाळणीमध्ये मी अप्पे काढत आहे तर ती मला काल माझ्या काकाच्या मुलीने म्हणजेच नीतूने वाणाला दिली होती. तर त्याच चाळणीचा मी वापर केला आहे. कारण नवीन वस्तू जर किचनमधल्या काहीही अशा दिसल्या ना तर मला असं होतं की ती म्हणजे वस्तू जर मला आवडली तर ते केव्हा आपण वापरीमध्ये काढतो आणि केव्हा नाही. तर त्यामुळे मग ती चाळणी मी काढलेली आणि बाहेर थोडंसं डेकोरेशन करून घेतलं. माझीसुद्धा तयारी करून घेतली. तयारी अगदी सिंपलच केलेली. फारसं म्हणजे असं काही म्हणजे खूप असं काही तयारी वगैरे मी करत नाही. अगदी साधीशी तयारी असते माझी. त्यानंतर ना म्हणजे माझ्या इथे वेळ होता हळदी कुंकवाला. शेजाऱ्यांकडे ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि त्यांच्या मुलीची लूटसुद्धा होती. तर तिथेच मी आलेली त्यांच्या इथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आणि त्यानंतर मग घरच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. तर म्हटलं चला सुरुवात ना नीतूपासूनच करावी. तर म्हणून मग इथे सगळ्यात पहिला जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर तो मी नीतूचाच केलेला आणि त्यानंतर मग एक स्त्रिया ज्या आहेत तर त्या सगळ्या यायला लागल्या. कारण सगळ्यांचे बघा इकडे तिकडे जाणं येणं काय काय असं चालू असतं. आम्हाला नाव माहीतच नाही. गाने में बता दो. याद करो. नाव घ्या हाताचा कायदा रावांचं नाव घेऊन तुमचा काय फायदा. शंकरजीच्या पिंडीवर तेल वाहते वाकून गोपालजींचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. इट मीन्स गोपाल. तर अशा प्रकारे बघा सगळे म्हणजे आलेले आणि इथे हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तर तो चालू आहे आणि अजून काही जणी राहिलेल्या आहेत. कारण बघा सगळ्यांना ना इकडे तिकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि हे जे दिवस आहे तर बघा एका दिवशी ना कित्येक घरी हळदी कुंकवाचा आपला कार्यक्रम असतो. तर त्यामुळे मग वेळेवर जाणं पॉसिबल काही होत नाही. तर ज्यांना जसं जमलं तसे ना सगळे येत गेले. तर ह्या ज्या ताई आहेत तर ह्या माझ्या शेजारीच राहतात आणि यांच्याच इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि यांच्याच मुलीची लूट होती. तर बघा म्हणजे जेव्हा आपण असे एकत्र बसतो असं बघा सगळे ना बिझी असतात. कोणासोबत बोलायला वेळ काही मिळत नाही तर सगळे बिझी असतात आणि कधीकाळी जेव्हा मग आपलं बोलणं होतं तर काय ना काय इकडच्या तिकडच्या अशा गोष्टी चालू असतात. सगळ्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर मग आम्हीसुद्धा नाश्ता करून घेतला. तर चला आटोपला फायनली हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि छान झाला कार्यक्रम. अगदी शांततेमध्ये पार पडला. फारसं काही असं शूट केलेलं नाही. म्हणजे ॲक्च्युली खरं सांगायचं तर बघा किती शूट झालं काय झालं मला काहीच माहिती नाही. कारण कॅमेरा चालू होता आणि त्यानंतर कधी काळी मग सानू शूटला लावायची, कधी राहून जायचं. तर जितक्या लेडीज आल्या त्या प्रत्येकीचं तर शूट मी नाही घेऊ शकली. पण जे शूट झालं तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि खरं सांगायचं तर मलासुद्धा माहिती नाही की मी काय शूट केलं आणि काय नाही. कारण बघा जेव्हा म्हणजे सगळे येतात ना तर एकतर त्यांच्यासोबत बोलणं आणि मग नाश्ता पाण्याची सगळी धावपळच असते आपल्या मागे.
तर त्यामुळे म्हणजे नुसतं आपण मोबाईल हातात घेऊन नाहीच राहू शकत. समजू शकता तुम्ही. तर त्यामुळे काय शूट केलं काय नाही मला नाही माहिती, पण जितकं शूट केलं होतं तर तितकं मी आज इथे तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आणि कार्यक्रम छान अगदी व्यवस्थित शांततेमध्ये सगळा पार पडला. म्हणजे कुठलीही अशी दगदग नाही, काही नाही, अगदी छान असं व्यवस्थित सगळं पार पडलं. तर चला, छान म्हणजे छान वाटते जेव्हा असे सगळे आपल्या घरी येतात आणि या निमित्ताने आपलं बघा सगळ्यांशी बोलणं चालणं होते. नाहीतर आजच्या बिजी जीवनामध्ये तर कोणी कोणाच्या घरी जात नाही आणि कोणाला कोणासोबत बोलायला वेळही नसतो. पण हे हळदी कुंकवाचे दिवस असे असतात की जिथे बघा आपण ना एक दुसऱ्यांशी बोलून घेतो आणि थोडासा वेळ काढून 15 मिनटं 20 मिनटं आपण दुसऱ्याकडे जातो आणि अगदी निवांत म्हणजे बसणं उठणं होतं, बोलणं चालणं होतं, तर छान वाटतं. तर चला, असा होता आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. अगदी सिम्पलचा होता. बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगत असते की माझी जी लाईफस्टाईल आहे तर ती अगदी सिम्पल आहे. अगदी मध्यमवर्गीय परिवारातील माझं जीवन आहे आणि तसेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते अगदी मध्यमवर्गीय परिवारातले. माझं म्हणजे जसं रहनसहन आहे, जसं घर आहे, तर अगदी तेच मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते. म्हणजे जो दिखावा असतो तो मला येत नाही आणि तो मी करण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तर तो इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आणि प्लीज 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 व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला कंजूसी करू नका. तर चला, आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.